कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नीरज, काय अवस्था करून घेतली आहेस तू तुझी? असं का केलंस तू? मेघना प्लीज हौसला रखो। हे घ्या, औषधी तेल आहे, यांनीच बनवलंय। हलक्या हाताने लावा म्हणजे जरा थंड वाटेल। रघुनाथ जी, क्या हुआ नीरज को? नाही, काय काळजी करू नका, उष्णतेमुळे भोवळ आली आहे, होईल तो बरा। मी काही आयुर्वेदिक औषधं तयार करायला सांगितली होती, ती लावली की बरं वाटेल त्याला। दादा मामा, दादा तू ठीक आहेस ना? हो बंधू, मी बरा आहे, जरा मुकामार लागलाय। नीरज होतो म्हणून थोडक्यात बचावला सगळा। यांकडे निश्चित काय झालं असतं तर मला तर कल्पना पण नाही करवत। दादा, वाडीतलो सख्या काका आहे ना, तो म्हणत होता की वाडीत 2 अनोळखी माणसं दिसली होती म्हणत। त्यांचा शोध घेऊकच होईल। नाही तर अजून ह्या एक नवीन टेन्शन। नाहीतर काय, आपण काय सांगलेला काय त्या का आगीत उडी मार म्हणान? नाहीतर काय, आता जर काय झाला ना तर त्याच्या औशीच्या हातात आयताच खोलीत मिळताला। याची हिरोगिरी ना आपल्या अंगाशी येऊक नको म्हणजे मिळवल्यान। इनफ, इथे काय सिच्युएशन आहे? तुम्ही काय बोलताय आत्या? नीरजने हिरोगिरी दाखवायला केलंय हे सगळं? निशीच्या प्रेमासाठी केलंय त्याने, तिच्या वडिलांसाठी केलंय, त्यांच्याबद्दल त्याला काहीतरी वाटतं म्हणून केलंय ना सगळं? गो, तू उगाच जास्त आवाज करू नकोस हा। माका तसा काय म्हणूचा नव्हता। मग काय म्हणायचं होतं? त्याची काळजी करायची सोडून त्याला काही झालं तर तुमच्यावर सगळं येईल याची भीती वाटते ना तुम्हाला? गो खाली आत्या, ह्या मुलाने त्याच्या जीवाची पर्वा न करता आज या घरातल्या 2 माणसांचा जीव वाचवलाय। त्याचं काय? आय डोंट अंडरस्टँड। त्याने अजून काय करायला हवंय ज्याने तुम्हाला त्याच्याबद्दल काहीतरी वाटेल? मी घरात आले होते ना तेव्हा मला ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या मी बोलून मोकळे झाले, पण तो या घरात आल्यापासून तो हे काहीच बोलला नाही, कधीच कोणाचा इन्सल्ट केला नाही, सगळं सहन केलं त्याने। डू यू नो वाय? कारण आत्या त्याचं फक्त निशीवर प्रेम नाहीये, तर तुमच्या प्रत्येकाबद्दल त्याच्या मनात प्रचंड प्रचंड रिस्पेक्ट आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।